मंत्री केंद्रीय राज्यमंत्री महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील सर्व उपस्थित असणारे भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे माझे बांधव विश्वकर्मा योजनेचा प्रथम अमरावती पायाभरणी कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ यासारख्या योजना प्रकल्पांचा समावेश आहे. परंतु पंतप्रधान महोदयांनी या कार्यक्रमाला वेळ कौशल्य विकास केंद्र किंवा उद्योगांच्या पायाभरणी झाली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत आरोप करत आहेत की पंतप्रधानांना माहीत नसतं की ते येऊन काय कसलं उद्घाटन करत आहेत आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला किंवा बाहेर जात आहेत त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. मला तर तुम्ही मंडळी ते संजय राऊत करतं काय एवढे म्हणजे आहारी जात आहेत. मी मागे सांगितलं की त्यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे. बेताल त्यांना करायची प्रसिद्धी झोतात राहायचं जे आपण आरोप करतो त्यात काही तथ्य नसतं. तर मला वाटतं की त्यांच्या आरोपकडे फार गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही. तिसरी आघाडी जी आता स्थापन होते तर संजय राऊत म्हणतायत की ही तिसरी आघाडी सत्ताधारी स्थापन करतायत आणि कुठेतरी आघाडी महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी पैशांचा आणि याचा वापर केला जातो. असं की राज्य महायुती सरकारच्या वेगवेगळ्या योजनेमुळं आता महाविकास आघाडीचं स्वप्न भंगणार आहे हे आता त्यांच्या लक्षात यायला लागलं आणि म्हणून वैफल्यग्रस्त होऊन ते आता अशा प्रकारचे आरोप करतात. महाविकास आघाडीमध्ये आता मुख्यमंत्रीपदावरून गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहे. मात्र काल बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचं मुख्यमंत्री म्हणून म्हटल्यावर आज ते राऊतांनी त्यांना आव्हान दिलंय मग वेगळं लढून दाखवलं. त्यांच्यातच भांडणं सुरू झाली. मग ते कोण म्हटलं ना की महाविकास आघाडी सत्तेवर येण्याचे स्वप्न भंगलेले आहे. आता मुख्यमंत्री विधान जे करतायत ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी करतात. अगं निवडून येऊ द्या मग तो काय करायचं. बाळासाहेब थोरात म्हणतात की पंतप्रधानांचे जे दौरे वाढलेत महाराष्ट्रात तर ते कुठेतरी घाबरलेत म्हणून त्यांचे दौरे वाढले. मला वाटतं प्रधानमंत्री बाळासाहेबांनी आरोप करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. आपली स्वतःची काय पात्रता ही तर एकदा त्याचं अवलोकन करण्याची गरज आहे. अजित पवारांनी जे आता जे जागा त्यांना दिल्या जातील यातल्या 10% जागा मुस्लिम उमेदवार देणार असल्याचं म्हटलंय. तर मग भाजप त्याला काही नाही आमचा आक्षेप काय असं करायला पाहिजे. मला वाटत नाही की पक्ष पातळीवर काय निर्णय होतो. ज्या त्या पक्षाला आपल्या स्वतःचे उमेदवार उभं करणं जागा वाटपामध्ये जागा येतील त्याच्यावर उमेदवार उभं करणं तर तो अधिकार असला पाहिजे. सुजयचं कालचं संगमनेरचं चर्चेत पुन्हा होत आलंय की मला 5 वर्ष संधी द्या ना तुम्ही 8 वर्ष संधी. असं डॉक्टर सुजय मी म्हटल्याप्रमाणे तो आपले राजकीय निर्णय घ्यायला सक्षम आहे. त्यामुळे तो जो निर्णय घेईल त्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. थोरातांनी म्हटलं होतं की काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार त्यांना मुख्यमंत्री बोलायला नाही. असं की ज्यावेळी स्वतःच्या अस्तित्वाची लोकांना भीती वाटायला लागते स्वतः निवडून येण्याच्या संदर्भातही त्यांना आता ती एक प्रकारची मनामध्ये भीती निर्माण होते. मग कुठेतरी तालुक्यातल्या लोकांना गोमराह करायचं आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळणार आहे मी होणार आहे. आमचे कसं आहे की त्यांनी काय व्हावायला आमचा विरोध नाही परंतु त्याच्या वक्तव्याला किती काय निर्णय घ्यायचं हे तुम्ही म्हणजे